नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पौष्टिक अशा 2 चटणीचे प्रकार पाहणार आहोत. तर आज आपण ज्या चटण्या बनवणार आहोत त्या अगदी महिनाभर त्या छान टिकतात. केसांच्या वाढीसाठी आणि हाडांसाठी अतिशय पौष्टिक अशा चटणी आज आपण बनवणार आहोत. चला तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण जवसाची चटणी बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी 1 वाटी जवस स्वच्छ निवडून घेतलेत, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ घेतले, 25 ते 30 लसूण पाकळ्या आणि 25 ते 30 कढीपत्त्याची पाने घेतलेत. आता आपण जवस गॅसवर भाजून घेणार आहोत. त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये जवस घालून 5 मिनिटे आपण जवस छान असे मंद गॅसवर भाजून घेऊयात. जवस इथे भाजत आले की ते तडतड करायला लागतात, म्हणजे आपल्या इथे जवस छान असे भाजत आले तर जवस हे खाल्ल्या जात नाही. तर अशा पद्धतीने आपण जवसाची चटणी बनवून ठेवली तर अगदी महिनाभर छान टिकते आणि अतिशय पौष्टिक अशी चटणी तयार होते. तर जवस इथे भाजत आले, तुम्ही बघू शकता छान असे तडतडायला लागले. जवस भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात. ताटात काढलेले जवस आता आपण थंड करून घेऊयात. तोपर्यंत इथे आपण दुसऱ्या पद्धतीने चटणीचा प्रकार पाहणार आहोत. तर इथे आता आपण तिळाची चटणी बनवायला घेतली. त्याकरता इथे मी 1 वाटी तीळ स्वच्छ निवडून घेतलेत, लसूण पाकळ्या घेतल्यात 10 ते 15, कढीपत्त्याची पाने घेतलेत आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचे. लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेत. आता आपण तीळ गॅसवर भाजून घेणार आहोत. त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये तीळ भाजून घेऊयात. तर इथे आपल्याला तीळ देखील मंद गॅसवर 5 मिनिटे छान असे खरपूस होईपर्यंत भाजायचे. तर इथे आपण दोन्ही चटण्यांमध्ये कढीपत्ता वापरत आहोत, त्यामुळे इथे आपल्या दोन्ही चटण्या छान अशा पौष्टिक बनणार आहेत. पाच मिनिटे झालेत. इथे आपले तीळ छान भाजून झाले. एका डिशमध्ये काढून घेऊयात. तीळ भाजलेत तर इथे मी डिशमध्ये काढून घेतलेत. आता तीळ देखील आपण 5 मिनिटे थंड करून घेऊयात. तीळ थंड होईपर्यंत इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली. आता यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालून छान अशी कढीपत्त्याची पाने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत. 2 मिनिटे झालेत. इथे कढीपत्त्याचे पाने भाजत आले की यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपण इथे कढीपत्त्याचे पाने तेलामध्ये छान असे परतून घेऊयात. अशा पद्धतीने कढीपत्त्याची पाने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजले तर याची चव देखील छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे कढीपत्त्याचे पाने कुरकुरीत भाजले गेलेत. छान असं बारीक त्याची पावडर होते. तर आता गॅस बंद करून कढीपत्त्याची पाने काढून घेऊयात. तर याच पद्धतीने ते आपल्याला भाजलेला कढीपत्ता दोन्ही चटण्यांमध्ये वापरायचा आहे. तर जवस इथे आपण भाजून थंड करायला ठेवले होते आणि तीळ देखील इथे आपले भाजल्यानंतर थंड झालेत. आता आपण दोन्ही चटण्या बनवायला घेणार आहोत. तर प्रथम आपण ची चटणी बनवायला घेतली. त्याकरता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले. भाजलेले तीळ यामध्ये काढून घेतले. कढीपत्त्याची पाने घालूयात. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली. सोललेल्या लसूण पाकळ्या घातल्या 10 ते 15. भांड्याचे झाकण लावून आता ही आपण मिक्सरला बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत. तुम्ही इथे खलबत्ता किंवा पाट्यावर अंड्यावर देखील ही चटणी बनवू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपली छान अशी पौष्टिक तिळाची चटणी बनवून तयार आहे. तयार केलेली चटणी आता आपण वाटीमध्ये काढून घेऊयात. तर आज आपण ही चटणी बनवताना कढीपत्त्याचा वापर केला आहे. त्याकरता अतिशय पौष्टिक अशी ती आपली तिळाची चटणी तयार झाली. तर अशा पद्धतीने चटणी बनवली तर अगदी महिनाभर ती छान टिकते. आता आपण जवसाची चटणी बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली जवस काढून घेतली. भाजलेला कढीपत्ता घालायचा आहे. लसूण पाकळ्या 10 ते 15 घातले. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर घातली. भांड्याला झाकण लावून आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर अशा पद्धतीने ती आपली पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार झाली. आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊयात. तरी ते आपण कढीपत्ता भाजून घातल्यामुळे ही चटणी अगदी महिनाभर छान टिकते, खराब देखील होत नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीने 2 प्रकारच्या चटण्या आज आपण बनवल्या. तर अशा पद्धतीने ते आपले जवस आणि तिळाची चटणी तयार झाली आहे. तर यामध्ये आपण कढीपत्ता वापरला आणि जवस आपले बराच वेळेस खाल्ल्या जात नाही. तर अशा पद्धतीने आपण चटणी बनवून ठेवली तर मुले देखील आवडीने खातात. केसांसाठी आणि हाडांसाठी अतिशय पौष्टिक अशी चटणी आहे.
आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.